नमस्कार. आता आपण मिक्स व्हेज ही भाजी तयार करत आहोत. तर पहिला आपण बटाटा फ्राय करून घेऊया. बटाटा चांगला फ्राय एकदम लालसर असं करून घेऊया. त्याचबरोबर मी एका साईडला कढई तापत आहे, त्याच्यात मी कांदा परतून घेतलेला आहे, कारण की टिफिनचे ऑर्डर्स आहेत म्हणून दोन्ही बाजूला काम चालू आहे. कांदा आपला थोडा लालसर झाला की आपण त्यामध्ये टॅमॅटो टाकूया. टॅमॅटोसुद्धा म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण चांगला तो परतवून घेऊया. टॅमॅटो चांगला परतेपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊया. एका साईडला गाजर आहे, फ्लावर आहे, बीन्स आहे, शिमला मिरची आहे, हिरवे वाटाणे आहेत. हे आपण चांगलं फ्राय करून घेऊया. ते चांगल्या पद्धतीने फ्राय झाले की ते एकदम चांगले छान लागतात. त्यानंतर मी एक पेस्ट बनवायचे, काजू आणि आपले सफेद तेल ह्याची आपण पेस्ट भाजीमध्ये वापरणार आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे, कारण की घरातली संपली होती म्हणून मला ती रेडीमेड वापरावी लागते. चांगलं तेल सुटलेलं आहे, त्याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. हे चांगलं परतून घेऊया. जास्त काही वापरत नाही, आपले घरगुती मसाले आहेत, घरचा मसाला आहे तो आपण टाकायचा आहे. हे चांगल्या भाज्या परतून घेतलेल्या आहे तेलामध्ये. चांगलं थोडं क्रिस्पी होत आलं. क्रिस्पी अशा भाज्या केल्याने म्हणजे मसाल्यामध्ये अशा ॲड केल्या ना की खूप चांगली चव येते, खूप छान लागतात. तर त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आपला हा घरगुती मसाला आहे, लाल मसाला. त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकून झाल्यावर मी किचन किंग मसाला वापरते, त्याने पण खूप छान टेस्ट येते. तो मसाला टाकलेला आहे, चांगलं परतून घेतलं आहे. त्यानंतर जे मी पेस्ट बनवले आहे काजू आणि तिळा, ती आपण लास्टला टाकायची. आता ह्या सगळ्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत चांगल्या.